इतिहासप्रेमी आणि साहसप्रेमी सांगलीकरांनी लोहगड सर करत 32 मैलांची दमदार सफर पूर्ण केली. समुद्र सपाटीपासून तब्बल 10,033 मीटर उंचीवर बसलेल्या लोहगडावर युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं ऐतिहासिक गड सफर करण्यात आली. बुरुज, बुलंद दरवाजे, शाबूत तोफा आणि हिरवाईने नटलेल्या डोंगरदऱ्यांमुळे लोहगड आणि पर्यटकांचे मन मोहवले आहे. शेकडो मावळ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे 88 वर्षीय तुकाराम घागरे यांनी देखील सहजतेनं ही सफर पूर्ण करून तरुणांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे. संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीला समजणं आवश्यक आहे. त्यासाठी अशा गड किल्ल्यांच्या सफारी उपयुक्त ठरतात. पावसाळ्यात गड दुर्ग निसर्ग सौंदर्याने नटलेले असतात. सुरक्षिततेची काळजी घेत प्रत्येकाने हे सौंदर्य अनुभवावे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. या सफारीचं आयोजन संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे, रामहरी ठोंबरे, जितेंद्र भोसले, राजकुमार पेडणेकर, संदीप चौगुले, मकरंद पेडणेकर, श्रीकांत पाटील यांनी केले. या मोहिमेत संगीता पाटील, उत्तम लाड, माया लाड, उत्तमराव पाटील, सानिका लाड, आरोही पाटील, अलका माणिक, शौर्य माणिक, शशिकांत माने, रेखा पाटील, अथर्व पाटील, राजवीर शिंदे, नीता शिंदे, ऋतुजा शिंदे, प्रकाश घागरे, रोहिणी थोरात, पूजा घागरे, सविता जाधव, संगीता कांबळे, राजन थोरात, विजया दाभोळे, सिंधुताई जमदाडे, वंदना तांबे, अश्विनी यादव, रवींद्र सुतार, गणेश कदम, नंदा सावंत, फुलवा तांबडे, सिद्धी तांबडे, सुलोचना पवार, ज्योतिर्मयी तांबडे, शीतल कांबळे, हेमलता मदने, क्रांतिक कांबळे, अर्चना कांबळे, आराधना भोसले, उज्ज्वला शेट्टी, सायंकाळी क्षितिजा माने, पियुष माने, उमा व्हायचं, अविराज नलवडे, आयुष शिंदे आदी सहभागी झाले होते.